मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी हा जो सेक्शन आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ सीरीज सुरू केलेली आहे. तर या सीरीजचं आजचं हे दुसरं लेक्चर असून, या लेक्चरमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यामधील काही महत्त्वाच्या करंट अफेअर्सवरती आधारित असणारे एम-सी-क्यू सोबतच त्या एम-सी-क्यूची उत्तरं आणि उत्तरांचं स्पष्टीकरण आणि त्या करंट अफेअर्सचं जे बॅकग्राऊंड आहे ते सुद्धा आपण आज डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीसाठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जातो. जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एम-सी-क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आणि या व्हिडिओची PDF सुद्धा तुम्हाला या ॲपमध्येच अवेलेबल असणार आहे. लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, वर्ल्ड मेंटल हेल्थ डे इज ऑब्झर्व्ड ॲन्युअली ऑन विच डे? जागतिक मानसिक आरोग्य दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत ऑक्टोबर 7, ऑक्टोबर 8, ऑक्टोबर 9 आणि ऑक्टोबर 10. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी मानसिक आरोग्याविषयी जागतिक स्तरावरती जनजागृती करणं, समज आणि कृतीला प्रोत्साहन दिलं जातं. 2025 साठी मुख्य विषय आहे सेवामध्ये प्रवेश, आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 10 ऑक्टोबर. Which state has become the first in India to pass a bill amending the Central Wildlife Protection Act 1972? भारतातील वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ हे केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. केरळ विधानसभेने 8 ऑक्टोबर 2025 रोजी वन्यजीव संरक्षण अधिनियम मंजूर केला आहे, जो राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा बनेल. वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाची दखल घेत या कायद्यात वनक्षेत्रा शेजारी राहणाऱ्या समुदायांसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वन्य पशूंनी मानवावरती हल्ला केला किंवा वस्तीमध्ये ते शिरले तर मुख्य वन्यजीव संरक्षकास त्यांना गोळी घालण्याचा, बेशुद्ध करण्याचा, पकडण्याचा किंवा स्थलांतर करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, केरळ. विच ऑर्गनायझेशन हॅज लॉन्च द 4th एडिशन ऑफ द स्टुडंटशिप प्रोग्राम फॉर आयुर्वेदा रिसर्च केन SPARK? स्टुडंटशिप प्रोग्राम फॉर आयुर्वेद रिसर्च केन च्या 4थ्या आवृत्तीची सुरुवात कोणत्या संस्थेने केली? ऑप्शन्स आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. तर राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद. तर विद्यार्थी मित्रांनो, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषद CCRAS ने स्पार्क 4.0 ही विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद संशोधन केन या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची 4थी आवृत्ती 2025-26 साठी सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश BAMS पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा व संशोधन वृत्ती जागृत करणे आहे. राष्ट्रीय भारतीय पद्धतीच्या वैद्यक आयोगाच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयातील 300 BAMS विद्यार्थ्यांना 2 महिन्यांसाठी दरमहा 25,000च्या दराने एकूण 50,000 शिष्यवृत्ती दिली जाते. तर स्पार्क अंतर्गत विद्यार्थी स्वतंत्र लघुकाळ संशोधन प्रकल्प प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करतात. यात संशोधन पद्धती, प्रयोगांची रचना, डेटा ॲनालिसिस यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आयुर्वेद क्षेत्रातील संशोधनाभिमुख पिढी निर्माण करणे आणि आयुष संशोधन परिसंस्थेचे मजबूतीकरण करणे हा आहे.
त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स, केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषद. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज ऑर्गनाइज्ड स्वदेश मेला इन ऑक्टोबर 2025. ऑक्टोबर 2025 मध्ये स्वदेश मेळा कोणत्या राज्याने आयोजित केला? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटका. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारने 9 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपूर्ण 75 जिल्ह्यांमध्ये स्वदेश मेला 2025 आयोजित केला होता. उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या 3ऱ्या यशस्वी आवृत्तीनंतर हे मेळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME, खादी, हातमाग आणि हस्तकला उत्पादने यांचा प्रचार करतात. हा जो कार्यक्रम आहे तो स्थानिक उद्योजक आणि कारागिरांसाठी त्यांच्या वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्रीसाठी जिल्हास्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तसेच दिवाळीच्या सणाच्या काळात नागरिकांना वोकल फॉर लोकल अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले. स्वदेश मेळे देशी उत्पादने, वस्तू व सेवा कर म्हणजेच GST सुधारणा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना अधोरेखित करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे which two agricultural initiatives were launched by Prime Minister Narendra Modi at the Indian Agricultural Research Institute in October 2025. ऑक्टोबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत सुरू केलेल्या 2 कृषी उपक्रमांची नावे कोणती? ऑप्शन्स आहेत PM धनधान्य कृषी योजना अँड मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस, PM कृषी समृद्धी योजना अँड PM किसान ऊर्जा मिशन, PM फसल समृद्धी योजना अँड मिशन प्रोटीन भारत, कृषी उत्थान अभियान अँड नॅशनल ॲग्रो प्रॉस्पेरिटी मिशन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे एक विशेष कृषी कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्यांनी भारतीय कृषी क्षेत्र सशक्त करण्यासाठी एकूण 35,440 कोटींच्या 2 मोठ्या योजनांचा शुभारंभ केला. PM धनधान्य कृषी योजना 24,000 कोटींच्या बजेटसह आणि 100 जिल्ह्यामध्ये उत्पादकता, पीक वैविध्यीकरण, सिंचन, साठवण आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज सुरू करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस ही योजना 11,440 कोटीच्या निधीसह डाळ उत्पादनात वाढ करणे, 35 लाख हेक्टरपर्यंत लागवड वाढवणे आणि खरेदी आणि मूल्य साखळीला पाठबळ देणे या बाबींवरती लक्ष केंद्रित करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, PM धनधान्य कृषी योजना अँड मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस. पुढचा प्रश्न पाहूयात. द न्यू बेगोनिया स्पेसीज चौना बोकुचुलू आर्यरक्ता वॉज रिसेंटली डिस्कवर्ड इन विच स्टेट? चोना बोकुचुलू आर्यरक्ता या नव्या बेगोनिया प्रजातीचा शोध नुकताच कोणत्या राज्यात लागला? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड आणि मणिपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशमधील शास्त्रज्ञांनी लेपाराडा जिल्ह्याच्या बसार भागात नुकतीच नवीन बेगोनिया प्रजाती शोधलेली आहे. या वनस्पतीचे नाव चोना बोकुचुलू म्हणजेच आर्यरक्त ठेवण्यात आलेले असून याचा अर्थ शोभिवंत लाल असा होतो. हे नाव उपमुख्यमंत्री चोना मेन यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. ही वनस्पती तिच्या जिवंत लाल पानांसाठी उल्लेखनीय आहे आणि नैसर्गिकरित्या त्या प्रदेशामध्ये वाढते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे द ड्युरंड लाईन वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज द इंटरनॅशनल लँड बाउंड्री बिटवीन विच 2 कंट्रीज? ड्युरंड रेषा जी अलीकडेच बातम्यांमध्ये होती ती आंतरराष्ट्रीय स्थलसीमा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? ऑप्शन्स आहेत अफगाणिस्तान अँड पाकिस्तान, इंडिया अँड पाकिस्तान, इंडिया अँड चायना, पाकिस्तान अँड चायना. तर विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ड्युरंड रेषेवर नुकताच सीमावाद झाला. ही 2,640 किलोमीटर लांब सीमा 1893 मध्ये ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सर्वमान्य करण्यात आली होती. ही वादग्रस्त सीमा सर हेनरी मॉर्टिमर ड्युरंड यांनी आणि आमिर अब्दुल रहमान खान यांच्या दरम्यान वाटाघाट करून स्थापन करण्यात आली होती आणि इतिहासात नेहमीच तणावाचे कारण ही रेषा राहिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ किंवा ए, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. पुढे आहे पॅट्रिक हर्मायनी वोन द प्रेसिडेन्शियल इलेक्शन ऑफ विच कंट्री इन ऑक्टोबर 2025? ऑक्टोबर 2025 मध्ये पॅट्रिक हर्मिनी यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला?
ऑप्शन्स आहेत मॉरिशस, सेशल्स, मालदीव आणि कोमोरोज. विद्यार्थी मित्रांनो, सेशल्सचे विरोधी पक्षनेते पॅट्रिक हार्मनी यांनी अध्यक्षीय दुसऱ्या फेरीच्या निवडणुकीत 52.7% मतांसह विजय मिळवला. तर विद्यमान अध्यक्ष वेव्हल रामकलवान यांनी 47.3% मते मिळवली. युनायटेड सेशल्स पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हार्मनी यांचा पक्ष 2020 मध्ये सत्ता गमावण्यापूर्वी 4 दशकांपासून सत्तेवरती होता. त्यांच्या विजयामुळे त्यांच्या पक्षाला पूर्ण सरकारवरती नियंत्रण मिळवता आले असून काही काळापूर्वीच संसदीय बहुमत सुद्धा त्यांनी मिळवले होते. विशेष म्हणजे 2023 मध्ये हार्मनी यांच्यावरती आरोप करण्यात आले होते, जे नंतर रद्द करण्यात आले. ते 2007 ते 2016 या कालावधीत संसदेचे अध्यक्ष होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सेशल्स. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द मिशन लॉन्च्ड बाय द उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट टू रेज्युनेट द गोमती रिव्हर? गोमती नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत गंगा क्लीनिंग मिशन, यमुना ॲक्शन प्लॅन, जलशक्ती अभियान, गोमती रेज्युवेनेशन मिशन. गंगा स्वच्छता मिशन, यमुना ॲक्शन प्लॅन, जलशक्ती अभियान आणि गोमती पुनरुज्जीवन मिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी गोमती नदीच्या अखंड प्रवाहासाठी नुकताच गोमती पुनरुज्जीवन मिशन सुरू केलं आहे. या मिशनचा उद्देश नदीत प्रवेश करणाऱ्या शहरी सांडपाण्याला 95% नियंत्रित करणे. गोमती नदी ही गंगेची उपनदी असून तिचा उगम पिलीभीत जिल्ह्यातील गोमत ताल येथे आहे. ही नदी लखनौ, बाराबंकी, सुलतानपूर, फैजाबाद आणि जौनपूर यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यामधून वाहत गंगेला मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गोमती रेज्युवेनेशन मिशन, गोमती पुनरुज्जीवन मिशन. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द एअरफेअर स्कीम लॉन्च्ड बाय द सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर टू मेक एअर ट्रॅव्हल अफोर्डेबल अँड प्रेडिक्टेबल? हवाई प्रवास परवडणारा आणि सुसंगत करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्र्यांनी सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत उडान प्लस, फेअर से फुर्सत, एअर सहायता, सस्ता सफर योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी अलायन्स एअरद्वारे नुकतीच फेअर से फुर्सत ही नवीन निश्चित विमान भाड्याची योजना सुरू केली. ही योजना विमान प्रवासाला स्वस्त आणि अपेक्षित बनवण्यासाठी डिझाईन केलेली आहे. या योजनेअंतर्गत तिकिटाची किंमत बुकिंग तारखेपासून किंवा निघण्याच्या तारखेपासून स्वतंत्रपणे निश्चित दराने केली जाते. ही पायलट योजना 13 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत निवडक मार्गांवरती लागू आहे. या योजनेचा फायदा मुख्यत्वे टियर 2 आणि टियर 3 शहरातील पहिल्यांदाच विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, फेअर से फुर्सत. तर मित्रांनो, हे होते ऑक्टोबर महिन्यातले काही महत्त्वाचे करंट अफेअर्स रिलेटेड MCQ. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.